श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 117. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा स्वामींनी अन्याय करणाऱ्याला शिक्षा दिली या विचाराने कोंडूनानाचे डोळे भरून आले होते. बायकोच्या खांद्यावर हात ठेवून लंगडी घालीत बंगल्याच्या दिशेने जाणाऱ्या बमगाडकडे पाहताना कोंडूनानांच्या मनात स्वामीविषयीचे भक्तिभाव जागृत झाले होते. स्वामी समर्थांच्या दिशेला वळून झुकून नमस्कार करीत सज्जत स्वरात कोंडूनाना म्हणाला होता, स्वामी, तुमची लीला आगाध आहे. छोट्या धोंडीच्या बुद्धी ही स्वामींची लंगडी आणि बमगाडच्या लंगडने यात सांगड घालण्याचा प्रयत्न करीत होता. जरी तो सांगड घालू शकला नव्हता तरी पण बालबुद्धीने तो कोंडूनानांना बोलला होता, बाबा, स्वामींनीच गोऱ्या साहेबाला शिक्षा तर केली नाही ना? कोंडूनानाने आपले डोळे टिपले होते. चल पोरा, जाऊया, भारावलेल्या आवाजात तो म्हणाला आणि मग धोंडूचे बोट धरून तो घराच्या दिशेने जाऊ लागला. कोंडूनाना नंतर बमगाडला विसरलाही होता, पण बमगाडला त्या वेदनांची मुक्ती मिळाली नव्हती. ज्या पायाने त्याने कोंडूनानांना लाथा मारल्या होत्या तोच पाय वेदनेने ठणकू लागला होता. तो चालूही शकत नव्हता आणि तो पाय जमिनीवरही टेकवू शकत नव्हता. अर्थात डॉक्टरी उपाय करून बमगाडने त्याच्या बायकोनं कसलीही कसर सोडली नव्हती, पण कुठल्याही डॉक्टरने पाय का दुखतोय याचे निदान करता आले नव्हते. अखेर पाय कुसण्यास सुरुवात झाली होती आणि सौ बमगाडचा धीर खचला होता. कशाला तू त्या कोंडूनानांना लातेने तुडवलंस? ती अगतिक होऊन म्हणाली होती, त्यानेच काहीतरी करणी केली आहे तुझ्यावर. डोंट टॉक रॅबिश, बमगाड चिडून म्हणाला होता. माझ्या असल्या गोष्टीवर विश्वास नाही. डॉक्टरांचे उपाय चालू आहेत ना? होईल ठीक पाय माझा. पण अनेक उपाय करून सुद्धा पायाचा गुण येत नव्हता. वेदनेचे जाळे तर आता बमगाडच्या पूर्ण शरीरवर पसरू लागले होते. त्याची लाडकी वानरी सुंदरी सुद्धा बमगाडकडे वेदनाने वरडू लागली होती आणि अश्रू गाळू लागली होती. डॉक्टरनी अखेर श्री आणि सौ बमगाडना सांगितले होते की पाय कापला नाही तर विष संपूर्ण शरीरात पसरेल. बमगाड नवरा बायकोला प्रचंड धक्का बसला. पाय कापायचा. बमगाड साहेब तर हवालदिल झाले होते. चालता चालता पाय लचकून खाली पडण्याचे शुल्लक निमित्त काय झाले, त्यामुळे आपला पाय कापण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पुरुषासारखा पुरुष असून सुद्धा बमगाड हादरला होता. अपंग होऊन लाचारीने जगणे नको होते म्हणून त्याने ऑपरेशनला नकार दिला होता. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.